गुड आफ्टरनून एव्हरीवन. हाय, मी रवीना तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे टीचर फॅक्टरी या चॅनलवर. तर आता आपण जे बघणार आहोत ते म्हणजे बघणार आहोत की पेपर 2 साठी पुस्तक यादी काय आहे. ठीक आहे, जे सायन्स बॅकग्राऊंडचे स्टुडंट आहेत ज्यांना गणित आणि विज्ञान विषय चूज करायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुस्तक यादी जाणून घ्या. कारण जेव्हा आपल्याकडे उत्तम बुक्स असतील तर ते आपल्याला नक्कीच चांगले मार्क्स मिळवून देतील. त्यासाठी चांगले बुक्स आपल्याकडे असायलाच हवे. ओके, तर आपण बघणार आहोत पुस्तक यादी. त्यासाठी तत्पूर्वी मी तुम्हाला सांगते की आपली टीईटी बॅच चालू झाली आहे. तुम्ही कोणतेही तुम्हाला पेपर 1 द्यायचा असेल किंवा 2 द्यायचा असेल, दोन्हीपैकी कुठलाही पेपरचा फॉर्म भरत असणार तर बॅच आपली फी जी आहे फक्त आणि फक्त 1500 रुपये, एकदम माफक स्वरूपाची आपण फी करण्यामागचं कारण आहे की 10 नोव्हेंबरला तुमचा पेपर आहे. तर आजपासून जर काउंट केले, डे सुद्धा कमी आहेत तुमच्याकडे, त्यामुळे आपण 1500 रुपये फी केली आहे. याचा नक्की तुम्ही लाभ घ्या. तसंच आपण जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण असेल, रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, सगळं आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतो. फीचर्स पहिले जाणून घ्या किंवा कॉल करा. तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील ते आमच्यापर्यंत पोहोचवा, तुम्हाला नक्कीच त्याचं उत्तर मिळेल. ओके, तसंच बघा आता शैक्षणिक पात्रता आपण पेपर 2 बद्दलच बोलणार आहे. ग्रॅज्युएशन असेल तुमचं आणि डीएड असेल तरी तुम्ही पेपर 1 किंवा 2 यापैकी दोन्ही एक भरू शकता किंवा दोन्ही भरायचं असेल तर हरकत नाही, पण तुम्हाला ग्रॅज्युएशन पाहिजे. ओके, जर तुम्हाला बीएड झालं आहे तुमचं, तुम्हाला पेपर 2 भरता येईल. ओके, ग्रॅज्युएशन प्लस बीएड जर झालाय, कारण ग्रॅज्युएशन नंतरच बीएड करता येते. ग्रॅज्युएशन प्लस बीएड असेल तर तुम्हाला पेपर 2 भरायचा असेल, किंवा जर तो ग्रॅज्युएट असेल आणि अपियर असेल तो सुद्धा टीईटीचा फॉर्म देऊ शकत नाही, कारण त्यांनी डीएड किंवा बीएड मध्ये ऍडमिशनच घेतली नाही तर तो व्यक्ती इलिजिबल नाहीये. ओके, तर पेपर 2 बद्दल बोलणार आहेत आपण की काय आहेत. चला विषय जाणून घेऊया. पेपर 2 जो तुम्ही भरणार आहेत त्यासाठी तुम्हाला विषय असणार आहे मराठी, बालमानसशास्त्र, इंग्रजी आणि गणित. आपण आज जे पुस्तक यादी सांगत आहे ते फक्त आणि फक्त सायन्स बॅकग्राऊंडचे कॅन्डिडेट साठी, ज्यांचा विज्ञान असेल किंवा मायक्रोबायोलॉजी असेल, ग्रॅज्युएशन मध्ये त्यांनी गणित घेतलेला असेल, सायन्स असेल, काही असेल तर हरकत नाही, त्यांच्यासाठीच पुस्तक यादी आज आपण सांगत आहोत, दुसऱ्या विषयाची नाही. ओके, तर त्यांना हे 4 सब्जेक्ट मिळणार आहे पाहायला. मराठी त्यांना येणार आहे 30 मार्कासाठी, बालमानसशास्त्र येणार आहे 30 मार्कासाठी, इंग्रजी देखील 30 मार्कासाठी येणार आहे आणि गणित आणि विज्ञान टोटल तुम्हाला 60 मार्कासाठी आहे. म्हणजे तुम्हाला 150 क्वेश्चन आहे आणि 150 मार्क देणार आहे. ओके, तर पहिले मी तुम्हाला मराठीसाठी सांगते, कारण तुम्ही ग्राह्य धरला जाणार आहे 5वी ते 6वी पासून तर 8वी पर्यंत शिक्षक म्हणून. तर तुम्हाला त्या लेवलचं थोडं विचारलं जाईल ग्रामर. तर तुम्ही काय करायचं, ग्रामर वाचत असताना फक्त डेफिनेशन आणि त्याचं एक उदाहरण करायचं, कारण की आयोग कुठल्या प्रकारे विचारणार ते सांगता येत नाही. विशेषण असेल तर विशेषण कशाला म्हणतात किंवा काय असेल तर असं तुम्हाला व्यवस्थितपणे एक एक एक्झाम्पल करायची, डेफिनेशन करायची. ओके, सोप्या पद्धतीने अभ्यास, कारण सायन्स व्यक्तींना माहित आहे की कशा प्रकारे हँडल करावं लागते. ओके, जर बालमानसशास्त्र असेल तर फडके प्रकाश यांचं बुक उत्तम आहे. थेरॉटिकल आहे पण तेच वाचा, कारण की तुम्हाला हे चांगले मार्क्स देतील आणि त्यासोबत हे तुम्हाला पुढे कामात येईल. ओके, जसं इंग्रजीसाठी जे आहे, इंग्रजीसाठी आता सायन्स बॅकग्राऊंडचे असल्यामुळे इंग्रजी भरपूरशी येते त्यांना आणि वाचता देखील येते, म्हणजे पॅसेज त्यांना व्यवस्थितपणे सोडवल्या जाईल, ह्याच्यात त्यांचे मार्क्स कव्हर होतात. तसंच जर ग्रामरसाठी पाहिजे असेल तर शिंदे सरांचं बुक मी सांगेल तुम्हाला. ठीक आहे, इथे शिंदे सरांचं बुक रीड करायचं आहे तुम्हाला ग्रामरसाठी. नंतर आहे गणित. गणितासाठी तुमच्याकडे तात्याचा ठोकळा असू द्या किंवा कुठलंही एखादं गणिताचं सरावाचं पुस्तक असेल तर तुम्हाला गणिताचंच करायचं आहे. ओके, रिझनिंगचा पार्ट येत नाही, त्यामुळे गणिताचं भूमिती असेल त्याच्यावर देखील क्वेश्चन्स असतात. ओके, तर तुम्हाला गणिताचं त्यामधून करायचं आहे किंवा डबल ओ अकॅडमीचा क्लास जॉईन केला तर तुम्हाला नोट्स फ्री मध्ये प्रोव्हाइड केली जाते. ओके, विज्ञानसाठी मी तुम्हाला सांगेल की वर्ग 3 ते 8 पर्यंत पुस्तकं वाचा. ठीक आहे, पुस्तकं वाचा किंवा जर याची नोट्स मिळत असेल तुम्हाला तर ते नोट्स घ्या. डबल अकॅडमीने जे नोट्स दिलेली आहे तुम्हाला त्याच्यामध्ये 3 ते 8 मध्ये येणारे सर्व भाग जे आहे त्याच्यावर प्रश्न एमसीक्यू टाइप मध्ये दिलेले आहे, तर त्यामधून एका नोट्स मधून सुद्धा कव्हर होते. आणि जर तुम्ही आता सायन्स बॅकग्राऊंडचे असणार तर तुम्हाला गणित आहे बऱ्या प्रकारे जमते, फक्त तुम्हाला रिव्हिजन करायचे, सराव करायचा आहे. ओके, सरावानेच तुमचे मार्क्स इन्क्रीज होतील. पुढे जाऊ आपण बॅच मध्ये जे आहे बालमानसशास्त्र 1 आणि 2 कंबाईन तयारी करून घेतो. तुम्ही वैशिष्ट्य देखील बघू शकता किंवा बॅच जॉईन करायची असेल तर दिलेल्या नंबरवर नक्की कॉल करा. ओके, ऑनलाईनच कोर्स आहे, एका ऍपच्या माध्यमातून तुम्हाला कोर्स जॉईन करायचा आहे. पहिले तुम्हाला काही फ्री लेक्चर्स इथे दिसतील आणि नंतर तुम्हाला लाईव्ह लेक्चर खालच्या आयकॉन मध्ये दिसेल.
तसंच तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नक्की तुम्हाला हे पुस्तक यादी तुमच्याकडे लिहून ठेवा पहिले आणि ते जाऊन मार्केटमध्ये घेऊन या, त्याचा सराव करा आणि अभ्यासाला लागा. कारण येत्या 10 नोव्हेंबरला आपला टीईटीचा पेपर असणार आहे. ओके, निगेटिव्ह मार्किंग नाही तरी इग्नोर करू नका, अभ्यास करा. थँक्यू सो मच. आणि काही क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा.